तोरण करायचंय. अर्पिता वहिनी. हो आले आले. हे कापूर आणले, दुकानदाराने पाठवले. थँक्यू. चला गे. हा. अरे आधी सोड ना ते. कशाला करायचंय सगळं? ए या घरात फक्त आपली सत्ता राहायला हवी. गपचूप काम कर. तुम्ही काय बघताय माझ्याकडे? लाडक्या सुनेने काम दिलं ना, ते करा. बघतायत माझ्याकडे. समीरशी काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. जिथे काम करतात तिकडे नेटवर्क नसेल कदाचित. पण कळणार कसं आता? अर्पिता, काय समीरची वाट पाहते काय? हो, तू काय बोलला नाही का तुले? आज रात्री येणार नाहीये तू? काम लागलं ना त्याले? हा नाही, ते सांगितलं त्यांनी तुमच्याच ओळखीने काम मिळाले म्हणून. पण अहो काय झालं, त्यांनी फोन केला ना तेव्हा माझ्या फोनची बॅटरी लो होती, त्यामुळे फोन स्विच ऑफ झाला. आणि मी त्यांना फोन केला ना तर त्यांचा फोनच लागत नाही. हो, तिकडे नेटवर्कचा जरा घोळच आहे. हा, पण ते कुठे आणि काय काम करतायत? फोनच लागत नाहीये. काय करू? कल्याणी, मी नचिकेतला फोन लावते, त्याचा फोन लागत नाही. तू तरी लावून बघ ना प्लीज. मी गौरीच्या फीची रिसिट आणि फॉर्म भरते, तुम्हीच ट्राय करा. काय झालं? सगळीकडे जाऊन पाहिलं, त्याच्या मित्राच्या घरी पण जाऊन आलो, तिथेही नाहीये तो. फोन तर लागतच नाहीये. माझाही फोन लागत नाही. हिने सगळी माती केली. मान्य आहे, चुकला तुझा नवरा, म्हणून काय त्याच्यावर हात उचलायचा? तोही त्याच्या आई वडिलांसमोर. काय वाटलं असेल त्याला? आधीच माझं पोर खचलेल आणि त्यात एवढा मोठा अपमान. दुसरं काय करायला हवं होतं मी? 20,000 आणि गौरीच्या फीचा प्रश्न होता, आणि बाबांकडून आणलेले पैसे होते ते. तुमचा मुलगा तर लाच कोळून प्यायला आता. तो नवऱ्यासारखा वागत असताना तर मीही वागले असते जबाबदार बायकोसारखी. मला नाही वाटत मी काही चुकीचं केलंय. दुःख, काळजी, चिंता, टेन्शन हे सगळ्यांनाच आहे ना. त्याला आहे तसं मलाही आहेच. मला तर उलट त्याची जास्त चिंता आहे. पण त्याला परवा कुठे आहे? त्याने जगण्याचा पर्याय दारूत शोधलाय, आणि तुम्ही मलाच बोलताय शोधलाच. पण तू त्याला टोचून टोचून बोलतेस. आणि आता तर त्याच्यावर हात उचलण्यापर्यंत मजल गेली तुझी.
समीर राव काय कर अहो तुम्ही इथं काय करताय? हे धरा जरा धरा अहो काही नाही, एवढं काही नाही हो. एक मिनिट. अहो एक मिनिट हं. अहो काय काय करताय काय तुम्ही नक्की? 2 मिनिटं बसा ना. हो नाही बसायला वेळ नाहीये, टार्गेट पूर्ण करायचंय मला. तुमच्या तब्येतीपेक्षा जास्त महत्वाचं काही नाहीये. प्लीज 2 मिनिटं बसा ना. ते दे इकडे दे प्लीज. हा हे घ्या. हे घ्या, मी आले तर. अगं तुझ्यामुळे माझा मुलगा वणवण फिरतोय बाहेर. हीच वेळ आहे त्याला समजून घ्यायची. हीच वेळ त्याला सांभाळून घेण्याची. कोणाला सांगते मी, इथे तर सगळा आनंद आहे. तुझ्यामुळे जर त्याला काही झालं ना. नाही आई, वहिनी बरोबर आहे. नाही म्हणजे वहिनीने दादाला मारलं हे मी जस्टिफाय नाही करते, पण वहिनी जे बोलते ते बरोबर आहे. अगं दादाच्या आपण सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून सहन केल्या कारण त्याचं दुःख आपल्याला कळत होतं. पण झालं ना आता. इट्स हाय टाइम. दादानी या सगळ्यातून बाहेर पडलं पाहिजे, सावरलं पाहिजे. वहिनीची आणि गौरीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्यावर, ह्याचं तरी भान आहे का त्याला? अगं गौरीच्या फीचे पैसे घेतले त्यांनी. ऑब्वियस आहे ना वहिनीचं चिडणं. तू हिची बाजू घेतेस. आई तू हिची बाजू घेतेस. मग तिला सांग ना, काय झालं तिला एखादी नोकरी बघायला. बाबाकडून पैसा आणते आणि उपकार दाखवते आम्हाला. तुम्ही बाबांना मध्ये आणू नका. तुमचा मुलगा नालायक निघालाय ते बघा आधी. कल्याणी, माझ्यावर आवाज चढवायचा नाही. का नको चढू? नाही सांगा ना, का नको चढू? तुम्हाला नाही दिसत आहे हे सगळं काय चाललंय? त्याच्यामुळे माझा मुलगा घर सोडून गेलाय. अरे बाबा, अरे गप्प बसा. अरे वेळ काय, प्रसंग काय, तुम्ही काय असे वागताय? अरे तुम्ही दोघींनी खरं तर घर शांत ठेवायला हवं ना. तो नचिकेत कसा घरी येईल ना ह्याचा विचार करा. अरे एकमेकांवर आरोप कसले करताय तुम्ही? आणि प्लीज पाया पडतो तुमच्या, शांत बसा. अरे शांत बसलात ना तर काहीतरी सुचेल तरी मला. कुठे आहेस तू? मला तुला आत्ता भेटायचंय. तुझ्या चाळीच्या बाहेर उभा आहे, ये लगेच. काय? चाळीच्या बाहेर? हो. आलेच. हे एकच काम मिळालं होतं का?
दुसरं काहीतरी बघितलं असतं आपण. गरजवंताला चॉईस नसतो अर्पिता मॅडम. आता हे मी वेगळं सांगायचं का तुम्हाला? आणि काय वाईट आहे, चांगलं तर आहे काम, आणि मुळात चांगले पैसे मिळतात. देवानी हे असं काम आपल्या वाट्याला दिलं, त्यामुळे त्याचे आभारच मानेन मी. चला जेवून घ्या. हो, काम खूप आहे, आणि हे टार्गेट जर वेळेत पूर्ण झालं नाही तर नाही नाही नाही, तुम्ही काही बोललात ना तरी मी काही ऐकणार नाही. त्यामुळे मला समजवण्यात तुमची एनर्जी वाया घालवू नका. ती वाचून ठेवा कामासाठी. हे बघा. विषय संपला. चला जेवून घ्या. अहो माझ मी काय म्हणतो, तुम्ही चला चला जेवून घ्या. कमालीच्या हट्टी आता तुम्ही. तुमच्यासारखीच. मी हात धुवून येतो. आ, ओ हात धुवून. अहो नाही, मी हात धुवून येतो ना. अहो मी खरंच हात धुवून येतो, जेवेन मी हाताने. असं नका करू तुम्ही. आधीच एवढं सगळं माझ्यासाठी आणलंय. अहो काय झालं? याआधी कधीच कोणी माझ्यासाठी हे केलं नव्हतं. मी आले ना आता. मी करणार. तुम्ही खाल्लं नसणार आहे. अहो नाही, मी खाईन नंतर. आधी तुम्ही घ्या तुम्ही. हाय. तुला कसं कळलं ह्या मोमेंटला मला तुला भेटावंसं वाटतंय? अरे यार, टेलीपॅथी नाम की भी कोई चीज होती है नहीं. स्टाईल मारू नको हा. खरं सांग. खरंच सांगतोय. मला ऑनेस्टली झोप आली होती. आय डोंट नो, समहाऊ असं फील झालं की यू नीड मी. मग काय, काढली बाईक आणि आलो इथे. बर बस गाडीवर. बस निवांत. आता सांग, व्हॉट्स द मॅटर? तुला तर माहितीये ना दादाचं पिणं अँड ऑल. आज दादानी गौरीच्या फीचे पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. व्हॉट? आणि वहिनीला ते कळलं. वहिनी स्लॅप्ड हिम. व्हॉट? खूप फ्रस्ट्रेट व्हायला होतं रे. काय करू काहीच कळत नाही.
खूप टॉक्सिक एन्व्हायरमेंट आहे घरात. एक मिनिटही घरात थांबवत नाही मला. कुल्फी खाऊया? जाते मी. कुठे जाते? आता काय चुकलंय माझं? का चिडलेस माझ्यावर? अरे मी तुला इतकं काहीतरी इम्पॉर्टंट सांगते आणि तू कुल्फी खायला जाऊया म्हणतोयस. कुल्फी खाल्ल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे? ऑफकोर्स नाही होणार आहे, पण माइंड डायव्हर्ट होईल, डोकं शांत होईल, पॉझिटिव्ह वाटेल. बरं चॅलेंज, कुल्फी आणि माझी फालतू बडबड ह्याच्या जोरावर तुझं टेन्शन घालवतो की नाही बघ. युअर टू मच. बघ हसवलं तुला. मिशन अकम्प्लिश्ड. बरं चल निघूयात, कुल्फी खायला जाऊयात, कारण आजची कुल्फी वेगळ्या कारणाचं सेलिब्रेशन आहे. कुठल्या? कारण आज माझी खात्री पटली आहे. तुझ्या प्रत्येक सुखाच्या किंवा दुःखाच्या क्षणी तुला सर्वात पहिली आठवण माझीच येते. इतके चांगले मित्र झालोय आपण. झालोय ना? गप रे, चल. हे काय तुम्ही काय करताय? तुम्ही घरी जा आणि घरी पोहोचलात की मला मेसेज करा. नाही जाणार. हो असं नका करू. आता ठरवलं ना सोबत करायची, मग प्रत्येक गोष्टी सोबत करणार आहे मी तुम्हाला. त्यामुळे मी आज रात्रभर इथे थांबून हे काम संपवून मगच घरी जाणार आहे. हो हे बघा, उद्या घरी पूजा आहे, त्याची पण तयारी आहे ना. तुम्ही जा घरी, मी करेन. समीर, तुम्ही माझ्यापासून माझा हक्क हिरावून नाही घेऊ शकत. आणि तुम्ही मला असं इमोशनल ब्लॅकमेल नाही करू मी शकत. सांगितलं ना तुम्हाला, मला समजावण्यामध्ये एनर्जी वाया घालवू नका. एनर्जी इथे लावा. टार्गेट पूर्ण करायचं आपल्याला. चला चला. हे कसं करायचं? हट्टी आता तुम्ही. तुमच्यासारखेच. मग दाखवतो. हे हा हे तोडायचं कसं आहे? थोडं खाली. सॉरी. सावकाश महागडे प्रोडक्ट्स. सावकाश ठेवा इकडे. हळू. सावकाश. एक काम करा, मला हे पॅक करा आणि लोड करा ट्रॉलीवर. सॉरी सॉरी. काढा. काय? मी मीच.
थँक्यू. इतका वेळ गरम होत होतं पण आता अचानक थंडी वाजायला लागली. हो, पहाट झाली ना. आई ग. पुढे वा जरा. आऊ. बरं चला मी निघते. मला रिक्षा मिळेल बाहेरून. आणि, पूजेची तयारी पण करायचं ना. असं काय करताय तुम्ही? आत्ता रिक्षा कुठे मिळणार आहे तुम्हाला? आणि थंड पण आहे बाहेर. उजाडलं की चौधरी काका येतील, त्यांना भेटू आणि मग जाऊ. बसा. अहो बसा. हो थंडी आहे. नाही नाही नको. अहो थंडी वाजेल तुम्हालाही. हे घ्या. खरंच नको. बरं अख्खी शॉल घ्या मग. नाही नाही मी घेते. चला काका येतो. एकदम झकास काम केलं समीर. हे घे 7,000 रुपये. हे जर काम पूर्ण झालं नसतं ना तर मालकानं तर मला काढूनच टाकलं असतं कामावरून. आणि अर्पिता तू तर कमालच केली हा. म्हणजे रात्रभर समीरच्या खांद्याशी खांदा लायसन काम पूर्ण केलं. कुठे तप करायला गेला होता बाप्पा. अशी सोन्यासारखी बायको भेटली तुला हा. अर्पिता हे घे तुला 3,000 रुपये. अरे घे. अहो नाही मी नाही घेऊ शकत आहे. अरे घे. मला माहित आहे हे तुने सगळं तुझ्या नवऱ्यासाठी केलंय. पण काम केलंय ना. अरे मी स्वखुशीने देतो आहे. घे. मोठा भाऊ म्हणून देतो. घे. संकोच करू नको. घे. थँक्यू. चला क्लायंटला फोन करतो मी हा. चला. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2. तुम्ही बरोबर बोलला होतात समीर. देवानेच माझ्या मनात पूजेचा विचार आणला आणि देवानेच सगळं मार्गी लावलं. बघा ना, आपण वास्तू पुरुष पूजेचा नुसता संकल्प केला तर देवाने लगेच आशीर्वाद दिला आपल्याला. चला. अगं बाई शालुवंच या या या. नमस्कार नमस्कार. बसा ना बसा. हो बसा. अगं बाई ह्या पण आल्या. बसा ना बसा. दिदे पाणी आण ग. आणते सरबतच आणते. मस्त छान.
समीरची बायको. बस आलेच मी. समीरची बायको छान दिसते ग पोरगी. हो ना. आणि संस्कारी पण वाटतेय. अगं हिच्यामुळेच घरात पूजा होते. गुरुजी बरं झालं तुम्ही आलात. एक मिनिट अर्पिता मॅडम. ही माझी बायको अर्पिता. नमस्कार करूया. सुखी राहा. या शालू आत्या आणि अरुण काका. अरे असू दे. सुखी राहा. या संध्या काकी आणि राजेश काका. तुम्ही प्लीज सगळे बसा ना, मी काहीतरी खायला आणते. सरबत आणलंय आम्ही. दे ग. हा सरबत घ्या बसा. हे घ्या. वहिनी चांगलीच रुळली आहे सून घरात. वाटतच नाही दोघांचं अपघाताने लग्न झालंय. दोघं एकमेकांना शोभून दिसतायत. हो अगं बरं आहे ना, हिच्या निमित्ताने घरात पूजा अर्चा तरी होतीये. नाहीतरी नीलांबरी बहिणीने सगळे कुलाचार अगदी धाब्यावर बसवले होते. अगं निदान या निमित्ताने घरात 4 मंत्र तरी घुमतील, सुख शांती तरी लाभेल आणि आपल्या रेणुकाचाही प्रॉब्लेम सुटेल. त्याचं काय ना, हे सगळं नवं नवं आहे. तुम्ही ज्येष्ठी मध खाल्लं असेल ना? नाही, सुरुवातीला खूप गोड लागतं, पण नंतर अख्खं तोंड कडू करतं. नवलाईचे 9 दिवस. घ्या घ्या. आणि तुम्ही असं बोलणारच ना, तुम्ही वरच्या रंगाला भुलणारच. तुम्ही इथे येऊन राहा, म्हणजे तुम्हाला तिचे खरे रंग कळतील. घ्या ना, सरबत घ्या. अगं हा रेणुकाचा नवरा ना? हो ग, पूजेला आलाय. म्हणजे दोघांचं परत जुळलं वाटतं. हो ना, तसं दिसतंय खरं. अगं पण स्वभावाने चांगला आहे बिचारा. पण या दोघी आहेत ना, मोठ्या जहाबाज. अगं हिचा मुलगा पण इथेच राहतो वाटतं. हो का? तू का आलायस इथे? हा, कुणी बोलावलंय तुला? आम्ही बोलवलं होतं. हो. म्हटले ना, सून अगदी समजूतदार आहे. हो. आई, अहो आपलं हे घर वाचवण्यासाठी आशुतोष दादांनी खूप मदत केली होती आम्हाला. आणि आज पूजेच्या दिवशी घरचे जावई म्हणून त्यांनी इथे असायला पाहिजे ना. काही गरज नाही. आमच्या घराशी वाकडं वागणाऱ्या लोकांना असं बोलवण्याचा आगाऊपणा तुला कोणी करायला सांगितला होता?